क्रिकेटपासून होते आणि आज आम्ही सकाळी सकाळी खेळायला चाललो आहे. बघू शकता आंघोळ वगैरे नाही झाली तर पण चाललो आहे. बघूया आज दिवस कसा जातो, कोणत्या टीममध्ये घेतात. मला जर लेट आलो आहे. बघूया सगळं क्रिकेट चालू आहे. ईशान सूर्य कशी फलंदाजी करतोय. बंटी नॉन स्ट्राईकला येतोय तो बंटी. पुन्हा एकदा मारा करतोय तो कोण मारा करतोय? बालू. बघूया काय करतायत ते दोघं जण. बंटी आपल्या संघासाठी काय करतोय बघूया. आर्यन आपल्या प्लेयरला इन्स्ट्रक्शन देतोय मागून. बघूया काय करतोय तो. सिक्स मारतोय की चौका मारतोय ते. बालू पुन्हा एकदा मारा करतोय बंटीला. क्रिकेटचा महासंग्राम. बघूया सिक्स मारतो की चौका मारतो. ओ डेड बॉल. गावाकडचाच फ्रेशच नियम. डेड बॉल. अंपायरिंग करतोय. बघू शकता आर्यन बॉलिंग करतोय बघा. आणि सकाळ सकाळ ऊन आलाय आणि आमची टीम बॅटिंग करते बघा. किती रन झाला रे? रन किती झालाय? गाईज आजचं क्रिकेट वगैरे खेळून झालंय. आता आमचा दुपारचा प्लॅन ठरलाय काहीतरी बाहेर जाऊन बनवायचं. तर निघालोय नेहमीच्या आपल्या ठिकाणी लोकेशनवरती. तर आज आपल्या ब्लॉगचा डे 12 आहे आणि आपण कन्सिस्टन्सीमध्ये 11 ब्लॉग टाकलेले आहेत 11 दिवसाचे. भले व्ह्यूज नाही आले, व्ह्यूज कमी जास्त होत आहेत, तरी पण आपण टाकलेत. काय ते करतील तरी पण टाकलं आहे आपण. ब्लॉग कमी जास्त झाला आहे तरी पण व्ह्यूज टाकलेला आहे. मला माहीत नाही का व्ह्यूज कमी येत आहेत किंवा माझे एफर्ट कमी पडत आहेत काय. ठीक आहे. तर गाईज हे बघा, बघू शकता तुम्ही आपली जी रोजची आहे ती लोकेशन आहे त्याच लोकेशनवरती आपण म्हणजे आम्ही निघालो आहे. तर असे आमचा एक जंगलातला ब्लॉग होणार आहे. मी दर संडेला काही ना काहीतरी प्लॅन करतो आणि बाहेर जाऊन खायचा म्हणजे बाहेर जाऊन बनवून खातो आणि एन्जॉय करतो. तसंच आजसुद्धा हा सुद्धा संडे आमचा एक वेगळा रेसिपी आणि वेगळं काहीतरी बनवायचा प्रयत्न करतो आहे. तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि ब्लॉग आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. तर भेटू लोकेशनवर. आपण नेहमीच्या लोकेशनवर आलेलो आहे. बघा आपलं मागचं लोकेशन ही चूल आहे आणि इथे आपण बाकीची रेसिपी म्हणजे ती मॅगीची रेसिपी बनवली होती आणि आज आपण थोडी वेगळी रेसिपी बनवणार आहोत. तर बघू तुम्हाला आवडते का ब्लॉग. आवडला नक्कीच तर लाईक शेअर सबस्क्राईब करा, ठोकून द्या आणि आपल्या भावाला मोठं करा. तर गाईज प्रयत्न करतोय, प्रयत्नाने यश द्यायचं काम तुमचं आहे. तुम्ही नाही केलं ना तर मग मी डिमोटिवेट होणार आणि माझं काय डिसिजन होईल मला माहीत नाही. पण तुम्ही मला सपोर्ट करा. सपोर्ट केलात. आजला मी छोटा आहे, उद्याला पण मी छोटाच राहणार आहे तुमच्यासाठी. बट तुम्ही मला सपोर्ट करा, तुमच्या भावाला मोठं करा. तुम्हाला एंटरटेन करायचा, कोकणातले निसर्ग दाखवायचा प्रयत्न मी करेन. गाईस आपला सर्वप्रथम जे काम असतो तो करतोय आता. म्हणजे काय, विस्त पेटवायचा. हे बघा विस्त पेटवणार आता. तर ज्यावेळी कष्ट नाही, कारण की एक्सपिरियन्स आला आहे आम्हाला एका टायमाचा. हे बघा तुम्हाला जर कोणासाठी जर फाटी हे करायला जर माणूस पाहिजे असेल तर हा बघा गांजेल. हे बघा हाय. तुम्हाला जर कोणाला पाहिजे असेल फाटी हे करायला माणूस तर जास्त नाही 300 रुपये हजेरी आहे त्याची. आणि हा विस्त पेटलेला आहे. तो पण पेटव. लेडीज हजेरी घेतोस तू. मला तो बुचकरला जोरदार. तो पेटव आर्यन. थांबी म्हणून लाव फाटी नाही तर विजून जाईल तो. आहे ना आपला मॅन वर्सेस. बारक्या भाताची तर आहे, तिला काय करायचं एवढं. हे बघा आणि पकड ना आणलेली आहे, फडका नाही आणलेला आहे. घेऊन जाऊन अरे जाशील काय. टॅलेंट आमच्या 2 वस्तू आता आणणं. पहिलं म्हणजे जी रेसिपी बनवायची होती त्याचा मेन प्रोडक्ट आता उकडायला टाकला आहे आणि दुसरा प्रोडक्ट आता तांदळामध्ये आहे. म्हणजे
सर्वात मेन गोष्ट हे बघा, आता उकडायला टाकले होते ते आता उकडून झालेत. आता तो बाहेर काढतोय. एक अंडा आमचा लॉस गेला कारण की फुटला होता तो आधी आणताना. आणि इथं आमचा भात शिजतोय. बाकी चुलीची योजना चालू आहे. जेवायला इकडे बसूया काय. आणि तिकडे त्या साईडला सार्थक हे काढतोय म्हणजे कापतोय. तर बघूया कसं काय होते ब्लॉगमध्ये. रेसिपी कशी बनते कारण की आमचा कुक मनू आहे त्यामुळे आम्हाला खूप भीती वाटते मनूची. बघूया काय बोल. तो बघा मित्रांनो, आता बघा इथं अंडी सोलतायत सगळी पोरं आपली. आणि इकडं हा भात आपला शिजवतोय अर्धा. आणि तिकडे कांदा कापतोय सार्थक. तो काहीच बघा अर्धा काम झालाय आपला. अंडा वगैरे झालाय फक्त आता ग्रेव्ही वगैरे करून आपलं होईल मग झालं खायचं. आता अंडी करायचा कार्यक्रम चालू आहे. आणि आता अंडी ऑलमोस्ट कंप्लीट झालेलीच आहेत सोलून. आता तिकडे त्या साईडला ग्रेव्ही बनवल म्हणू. आणि भात पण आपला रेडी झालेला आहे. भात पण रेडी झालेला आहे. दाखव तिकडे भात. आपला भात वगैरे रेडी झालेला आहे का. आणि थोड्याच वेळामध्ये आपलं मेन काम चालू होणार आहे. आणि मेन कामाचे सूत्रधार आपले ऋषभ धाडवे आहेत आणि सार्थक जाडे आहेत. तर त्यांच्या वतीने आपल्याला आज इथे अंडा बिर्याणी त्याच्याकडे दाखवू बोलताना चालल्या. आणि आपल्याला त्यांच्या वतीने बिर्याणी खायला भेटणार आहे. तर त्यांचं मी तांदूळ काढू बाहेर. त्यांच्या सर्वांच्या वतीने मी आभार मानतो. अरे काय माझी आभार मानतो. आणि अंडी सोलायचा कार्यक्रम संपवण्याचा कार्यक्रम मी इथं एंड करतोय. तर मित्रांनो बघा, आपला हे कांदा वगैरे कापून झालेला आहे. कांदा झाला आहे, टॅमॅटो झाला आहे. आता तिकडे अंडी पण सोलून झालेत. आणि आमचा कुक बघा, कुक कसा चष्मा लावून कसा करतोय काय माहीत आम्हाला. आता एक गडी पाणी आणायला गेला आहे. थंडीला वाढले मग सर्दी झाली. तर गाईस आता फ्राय करतोय. कर लवकर. बघा हे उकडलेले आहेत, ही फ्राय केलेली आहेत. आणि हा आपला इकडला मेन वस्तू आहे. बघू शकता कसा टारा 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 आवाज येतोय तो. आणि आमचा कुक बघू शकता तुम्ही कसा डेंजर आहे तो. कसा आहे नाच करते काय भेंडी. एक नंबर काम आहे म्हणूचा. आणि फक्त ऋषभ धाडवे म्हणतात कसं आहे नाद. राहू दे, लाल झालं तरी काय फरक नाही पडत आपल्याला. लालच होऊन द्यायचं सारखं जास्त. बघ तरी म्हटला दुसरा कोण. विषय बघा हार्ड आहे. आणि कुकने आमच्या आता सगळं ग्रेव्ही वगैरे बनवायला सुरुवात केली. बघू शकता तुम्ही या साईडला आपला भात आहे तो भाजूला काढून ठेवला आहे. आणि इकडे आपली ग्रेव्ही बनवायला सुरुवात केली त्याने. बघू शकता मीठ टाकलाय. बघा ग्रेव्ही बनवते आपला माणूस. तर काय विषय कसा आहे माहिती आहे का, पोरांनी जर विचार केला ना तर काय पण करू शकतो. जेवण तर दूरची गोष्ट आहे, आम्ही सगळे काय करू शकतो. तुम्ही म्हणतात ना की पोरं कोकणातले जेवण करू शकत नाही, तर हे बघा कसं आहे नाच करतं काय. आणि आपल्याकडे भात बनवला, इकडे कांदा बिंदा चिरून आम्ही स्वतः बनवतो. म्हणजे आमच्यामध्ये काहीतरी कला असेल, आम्ही करू शकतो म्हणून तर करतोय ना. नाहीतर काही जण आम्हाला फक्त काय नाही काहीतरी बोलत असतात येण्यासारखे. तर असं कधी बोलू नका आम्हाला. कोकणातले पोरं जाम हुशार असतात, काय नाही सगळ्या गोष्टी करू शकतात ते. तर बघा कसं आहे. तर गाईस हे बघा बघू शकता अंडा टाकलेला आहे आलू टाक याच्यामध्ये. सोड तू टाक पाणी टाका. आणि आपली ग्रेव्ही बनलेली आहे फायनली. आता लेअर चढणार आहेत थोड्याच वेळामध्ये. नको ना टाकू दे ना आरामामध्ये. काय टाकतोय तुला काय घाय झाले हे बघा. तर गाईस हे बघा फक्त म्हणून फाडू नको म्हणून अंडी. हे बघ हा कुक आहे, हा छोटा कुक आहे आणि हा थर्डवाला कुक आहे. इथे बघा चूल आहे आपली इथं. तर अशा प्रकारे आपली रेसिपी अर्धवट झालेली आहे. आणि आपल्या कुकने अर्धा मोडता घातलेला आहे.
तर ह्या विचारांवरती कुकला आता काय बोलू मी, जाऊ दे, काय बोलू शकत नाही. खाऊया आणि गप खेळायला जाऊया. तर बघा काहीच बनवणं पण साधी गोष्ट नसते, कारण की आपण नाही म्हटलं तरी खूप गोष्टी लागतात आणि त्याला जजमेंटसुद्धा खूप लागतो बनवण्यासाठी. मनुकडे नाही आहे. तर एक्सपिरियन्स आमचा हा दुसराच आहे. आम्ही दुसऱ्यांदाच हा ब्लॉग बनवला आहे आणि पहिल्यांदाच आम्ही अंडा बनवायचा ट्राय केला आहे. तर समजून घ्या तुम्ही, कारण की प्रत्येक गोष्टीसाठी एक्सपिरियन्स मॅटर करतो, ही खरं गोष्ट आहे. आणि समजून घ्या थोडंसं. तत्पली आहे ती घे, चार अंडी टाक पहिली. रस्ता ठेवा शेवटला, त्या भात उरला तर उरल त्याला. सारखं झाले असते साले बरोबर, तेव्हा पाणी नसता टाकलं तर तू बोललास रसा करायचा. मी हॅलो, तुम्ही आता भांडू नका ना डोक्यात खाली. जाऊ दे चल. हाच करतोय सार्थक बघून टाक, हे बघ काय त्यावर टाक. आणि ते शेजवान चटणीने ठसका लागला मला. तिखट नाही होणार ना. तुला कोण म्हटलं शेजवान चटणी लागते ह्याच्यात जास्त? तेव्हा 2 पॉकेट म्हटलं तू. तर कोथिंबीर टाकतोय आता आर्यन. तळका, कोथिंबीर तळका. हे बघा, टाकी तू टाक, जास्त पण नको टाकू. हे बघा कसं वाटलं तुम्हाला कोकणीत कोथिंबीर तडका. चिपून चिपून टाका, भात जास्त. तर गाईस आता बघा, पहिला लेअर लावून आता दुसरा थर लावलेला आहे आणि आता अंडी सोडतोय दुसऱ्या थरातली, बघू शकता तुम्ही. सगळी टाका. तर 3 लेअर नाही 2च लेअर लावलेले आहेत आणि 3 लेअर होणार आता. माहिती आहे, पण त्याच्यावरती अजून एक नाही होणार रे. हे बघा भात आणि हा तिसरा लेअर. दाबून चिमाटी घेऊ शकते. तो भात रस्सा ठेव. टाक आता हे सगळं. तो भात सगळा बसवा शक्यतो. बसणार नाही आणि काढणार तू नीट काढ खाल्लं जरा. एवढं नशीब कर. घोडा म्हणजे मला काही समजलं नाही. घोड्यात दोघ जण असे बनणार, बारके पोरं ते असत ते तसं, आणि एक मागणार नंबर देणार. म्हणजे असा तू बॅट नि मी बॉल, तो बॅट मागणार तो त्याच्यात. तर गाईस बघा फायनल लेअर लागलेला आहे आणि आता हे झालं की आता आम्ही बसणार खायला. तर बघू शकता तुम्ही कुठे बसायचा विचार चाललाय. आता बसू कुठे तरी, काय होते बघूया. फायनल लेअर कसं वाटलं बघा, तुम्हाला कसं वाटतंय. कोपऱ्यातनं टाक. हां इकडचं पण टाक, इकडे पुढून पण टाक. हां इकडे कोपऱ्यात आहे या साईडला. तर फायनली लेअर चाललेला आहे आणि झालेली आहे बिर्याणी आमची बनवून. तर थोडा वेळ ठेवूया अशीच, लागायला लागेल ना. तर फायनली बिर्याणी बनवलेली आहे आम्ही. घर का चावल और मुर्गी का अंडा और थोड़ी सी हमारी मेहनत और दोनों सब रंग लाए हैं. तो अब अभी खाने वाले हैं थोड़ी देर में, देखते हैं अभी कैसे लगती है. गाइस आता आपला खायचा कार्यक्रम चालू झाला आहे. हे बघा बघू शकता तुम्ही. आणि थोड्याच वेळामध्ये मेजवानी आपली तयार झालेली आहे. तर खाऊ आम्ही आणि जायचं खेळायला. तर खेळू पण आणि निघू पण. गाईस सगळ्यांनी जेवायला सुरुवात केली आहे बघा, बघू शकता. मनू आहे, बालू आहे, सार्थक आहे, आर्यन आहे आणि हा मी आहे. म्हणाल की साला आज खायला जास्त खातो, पण काय माहिती आहे का सकाळपासून मी काय खाल्ला नाही, त्याच्यामुळं भूक जाम लागले.
तर हे बघा हा आपला टोप आहे आणि आपली सगळे पोरं आहेत, पाणी आहे इथे. तर खातो मी आता आणि ब्लॉगमध्ये बनून राहा. काय कसं वाटतंय ते नक्की सांगा. आता विषय असा झाला आहे की कोणाकोणाला संपत नाही, तुला संपत रेटीन तुला खाल्ला नसतं बघ. तुला संपतोय की नाही तुला तुला हा तू खाऊ नको बघतो साला, तुला काढतो बघ. तर 3 जण राहिलेत, मी आणि दुसरा 2 जण जेवून झालेला आहे आता. तरी पण मी ह्यांच्याहून जास्त खाल्ला साल्या, तुमच्याहून जास्त मी खाल्ला. काय मी खाल्ला? तू किती वेळा भात घेतलास? 3दा. मी 4दा घेतला. त्याने पहिला दिला आणि तो खाऊन झाल्यावर परत घेतला, त्यानंतर परत एकदा घेतला आणि आता परत घेतला. मी 4 वेळेला भात घेतला मी आल्या. तर गाईस मी 4 वेळेला भात घेऊन हे अजून एकदा घेतात, मी खात आहेत. मी 10 वेळेला घेतला. बायल्या खातो पुढ्यातलं 10 वेळेला घेतोय. बघा सगळं ओके झालेलं आहे खाऊन वगैरे. आणि आता सगळं भांडी वगैरे धुवायला निघालेलं आहे. धुऊया आणि जाणार आहोत खेळायला. घासणं चालू आहे, तर घासतोय. बरोबर भांडी घासतात आणि जर बाकीचं वरचं काम करत होतो. तर हे बघा हे आपलं भांडी घासायचं काम आहे. कसं अरे भांडी कशी घासतात? हा आईला जातोय की नाही? हा अरे तर गाईस काला झालाय टोप. आता आम्हाला काय घरातली ठेवत नाहीत, आम्हाला शाप कापून टाकतील. आता ठेवणारच नाही. किसी पाहिजे होती. किसी काय आणला नाही किती काय. अरे पोट व पुढं आला हा, पोट जो पुढं आला. मला पोट्या म्हणतील गाईस, पोट बघू शकता, पोट्या म्हणता मला. पोट पुढं आला, जो भात खाल्लेला जाम, जो भात बंद करायला पाहिजे आता. एवढे भांडी घासायचे आहेत, पोरं सगळे काम करतात. हा आर्यन आहे आणि ही आमची वीर म्हणजे बाव आहे. तर अशा प्रकारे आमची आज पार्टी झालेली आहे. आणि आजच्या पार्टीमध्ये आमचा कुक होता मनू. मागच्या पार्टीमध्ये सुद्धा आमचा कुक होता मनू. तर मनूचं आम्ही मनापासून धन्यवाद करतो. जसं पण बनवलं पण मस्त बनवलं होतं, तर धन्यवाद त्याचं. आणि आज आमच्या पार्टीला पूर्ण करण्याची म्हणजे पूर्ण केलं आहे त्यांनी, तर धन्यवाद त्याचे खूप खूप. तर भेटूया अशाच नवीन नवीन ब्लॉगमध्ये आणि थोडासा ब्लॉग वाढेल पुढे, तुम्ही नक्कीच बघा. आणि आज आपल्या ब्लॉगचा डे 12 आहे. आपण डे 11 पर्यंत कंटिन्युअसली ब्लॉगिंग केले. मला माहिती आहे व्ह्यूज येत नाही आहेत मला, तरी पण एफर्ट्स आणि कंटिन्युअसली कन्सिस्टन्सी ठेवले मी. आणि त्याच्यामध्येच मला असं काहीतरी बेटर फील होते आणि माझ्या वर्ड्समध्ये सुद्धा थोडंसं इन्क्रीजमेंट होते. तर त्याप्रमाणे मला बोलता येतं आहे प्रॉपर. आणि थोड्या वेळामध्ये मी एकदम परफेक्ट बोलायला शिकेन पब्लिकमध्ये सुद्धा आणि जिथे जायचं आहे परफेक्टली. तर असंच आहे परफेक्ट. काय नाही तर गाय हे बघा हा टोप आहे आपला, पण टोपाचा काला पण निघत नाही आता. तर ती ॲड आठवली मला की निंबू का काय सिरप लो पिला पनवर काही पण निकाल दो. तर असं काय असेल तर आम्हाला द्या, कारण की आता निघत नाही आहे. पोरं सारखी आम्हाला कॉल करतात की खेळायला. आज आमचा संडे आहे आणि आमचा संडेचा मेन दिवस असतो खेळायचा. तर अशा रीतीने आम्ही आता खेळायला जाणार आहोत आणि ब्लॉग आम्ही इथेच एंड करणार आहोत. गाईस आता क्लिअर झालेला आहे आमचा सगळा. हे बघा पोरं निघाली वरती. आणि हा मनू आहे इथं. मनू फक्त आता एक कळशी भरेल आणि मग निघूया आम्ही. हा माहिती आहे. तर आमच्या सगळ्या वस्तू घेऊन झालेल्या आहेत. आता थोड्याच वेळामध्ये आम्ही जाणार खेळायला आणि खेळून झाल्याच्या नंतर एंड होणार ब्लॉग आपला. मला वाटतं घरी गेल्यावरतीच ब्लॉग एंड होईल, कारण की खेळाचा ब्लॉग आपण एक दिवस वेगळा करूया. आणि खेळ म्हणजे काय आपल्याला माहिती आहे, कोकणामध्ये कशी पोरं असतात, कशी चिडतात ते तुम्हाला माहितीच असेल. पोरं काय जास्तीत जास्त पोरं आपल्याला एक दिन जंगल सफारी नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला जंगल दाखवणार आमच्या इकडचं. म्हणजे एका गावामधले, आमच्या गावाला कोण ओळखत नाही अजून बाहेरची लोक अशी. तर आमचं गाव दाखवणार तुम्हाला कसं आहे ते. तर एक दिवस तो ब्लॉग होईल. आणि 30 days 30 चॅलेंज 30 days 30 ब्लॉग चॅलेंजमध्ये एक दिवस
तुम्हाला असा माझा ब्लॉग आवडेल ना की मला त्याच्यामध्ये मला भारी वाटेल की काय ना काहीतरी ब्लॉगमध्ये केलं आणि आवडलं तुम्हाला, तर भेटू वरती. गाईस, आपला डे 12 इथेच एंड होत आहे आणि आपल्या ब्लॉगला इथेच एंड करतोय मी. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या भावाला मोठं